तोंडाला पाणी सुटेल असा चमचमीत कुरकुरीत बांगडा फ्राय आज मी बनवणार आहे। तुम्ही बघू शकता या प्रकारे आम्ही बांगडे कापून घेतलेले आहेत। 3 बांगडे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे। या बांगड्यांना कोणकोणते मसाले लावतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे। बांगडा फ्राय साठी अर्धा चमचा मी हळद घेणार आहे, 1 चमचा लाल तिखट घेते, 1 चमचा घरगुती मसाल्यांचा ठेचा घेतलेला आहे, अर्धा चमचा धने पावडर घेणार आहे, अर्धा चमचा जिरे पावडर घेणार आहे, चवीनुसार मीठ मी घेणार आहे, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याचा ठेचा सुद्धा मी घेणार आहे। वाटीत घेतलेले सगळे मसाले मी मिक्स करून घेणार आहे। हे मसाले आता बांगड्यांना चांगले लावून घ्यायचे आहेत। बांगड्याला मसाला लावण्याआधी मी लिंबू पिळून घेणार आहे। लिंबू पिळून झालेला आहे तो साईडला ठेवते आणि हे छानपैकी मसाले मिक्स केले होते ते मी लावून घेते। दोन्ही बाजूने व्यवस्थित मसाले मी आता लावून घेणार आहे। बघा असे ह्या पद्धतीने मसाले लावते आहे मी। अशाच पद्धतीने सर्व बांगड्यांना मी मसाले लावून घेणार आहे। जे कट मारले होते बांगड्याला त्याच्यामध्ये सुद्धा हा मसाला व्यवस्थित असा लावून घ्यायचा। सर्व बांगड्यांना मसाल्याची मी चांगली कोटिंग करून घेतलेली आहे। बघा तिन्ही बांगड्यांना मसाल्याचा जाडसर असा लेप दिलेला आहे। बांगड्यांना मसाल्याचा चांगला लेप लावून घेतलेला आहे। बांगडे तळण्याआधी मी रवा ओतून घेणार आहे। साधारण 3 चमचे मी रवा घेतलेला आहे। त्यानंतर तांदळाचं पीठ टाकणार आहे, किंचित मीठ मी टाकून घेणार आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे। आता हे सगळं मिक्स करून घेते मी। यामध्ये एक एक बांगडा बुडवून आता फ्राय करायचा आहे। तिन्ही बांगड्यांना रव्याचं छानपैकी असं कोटिंग लावून घेणार आहे। या प्रकारे सर्व बांगड्यांना मी रव्याचं कोटिंग लावून घेते। सर्व बांगड्यांना रव्याचं कोटिंग लावून झालेलं आहे। आता एक एक बांगडे मी तेलामध्ये सोडून घेते। मंद आचेवर हे बांगडे दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। बांगड्यांना मी जाडसर कोटिंग लावलं होतं त्यामुळे बांगडे खमंग कुरकुरीत असे तळून होणार आहे। बघा तुम्ही बघू शकता बांगडा किती खमंग कुरकुरीत असा तळून झालेला आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून खाऊन त्याची चव कशी लागते ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा। धन्यवाद।